वर्ष 2025 मध्ये मराठी चित्रपटांनी संघर्ष केला, तर त्याच मराठी चित्रपटांनी वर्ष 2026 मध्ये इतिहास रचलेला आहे अक्षरशः. तर वर्ष 2025 विरुद्ध वर्ष 2026 जे काही बॉक्स ऑफिस कलेक्शन झालेलं आहे मराठी चित्रपटांचं, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. एक इंटरेस्टिंग डेटा हाती आलेला आहे, तर तो डेटा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर वर्ष 2025 हे फक्त वर्ष बदललं नाही मराठी चित्रपटांसाठी, तर मराठी चित्रपटांचं नशीबच बदललं असं म्हणू शकतो. कारण अवघ्या 6 महिन्यात, म्हणजे आता आपण 2026च्या जून मध्ये उभे आहोत आणि अवघ्या 6 महिन्यात 4 ते 5 मोठे चित्रपट मराठी इंडस्ट्रीने आणलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यात चांगली कामगिरी केलेली आहे असं म्हणू शकतो. आता वर्ष 2025 मध्ये जवळपास 103 कोटींची ग्रॉस कलेक्शन केलं होतं मराठी चित्रपटांनी, आणि जे नेट कलेक्शन केलं होतं ते होतं 96 कोटी एवढं. म्हणजे वर्ष 2025 मध्ये मराठी चित्रपटांना 100 कोटीचा सुद्धा आकडा पार करता आला नाही नेट कलेक्शन मध्ये. आणि वर्ष 2024 मध्ये पूर्ण वर्षात 177 कोटी एवढं कमाई केली होती. म्हणजे 46% ड्रॉप आला होता 2025 मध्ये टोटल कलेक्शन मध्ये. तर जे टोटल कलेक्शन तुम्हाला जे सांगितलं की नेट 96 आणि ग्रॉस 102 ते 103 कोटींचा. पण अपोजिटली, इक्वली अपोजिट, जेव्हा 2026 हे वर्ष आलं मराठी चित्रपटांसाठी, तेव्हा आता जून पर्यंत म्हणजे 6 महिने ऑलमोस्ट धरा, तर किती कलेक्शन झालंय माहितीये का? ग्रॉस कलेक्शन ते झालं आहे 249 करोड, म्हणजे ऑलमोस्ट 250 करोडच्या आसपास कमाई झालेली आहे फक्त 6 महिन्यात. आणि जे नेट कलेक्शन झालंय तर ते आहे 209 कोटी एवढं 6 महिन्यात वर्ष 2026. जर का तुम्ही कम्पेअर केलं, 103 कोटी पूर्ण वर्षात कमवले 2025 मध्ये, आणि 249 किंवा 250 कोटी हे फक्त अर्ध्या वर्षात कमवले, फक्त जून पर्यंत 2026 मध्ये. हा डिफरन्स, आणि हा डिफरन्स का ते तुम्हाला आता सांगतो. 2025 मध्ये काही चित्रपट आले जे की हिट झाले. म्हणजे टॉपचा चित्रपट जो होता दशावतार हा चित्रपट, ज्याने 28 कोटींचा बिझनेस केला. नंतर जारण, आता थांबायचं नाही, गुलकन, ह्यांनी 8 ते 10 कोटींचा बिझनेस केला. आणि मग वर्षाच्या शेवटीला उत्तर हा चित्रपट आला, त्यांनी 5 कोटीच्या आसपास कमाई केली. सो हे सगळे चित्रपट मिळून 96 कोटीपर्यंतच नेट कलेक्शन कमवता आलं. म्हणजे थँक गॉड टू दशावतार हा चित्रपट. जर का तो चित्रपट आला नसता तर आपण खूप मागे राहिला. सो वर्ष 2025 मध्ये. पण वर्ष 2026 जसं उजळलं आणि पहिल्याच दिवशी, जॅनच्या पहिल्याच दिवशी 2026चा क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट आला आणि प्रेक्षकांचा तुफान रिस्पॉन्स मिळाला त्याला, आणि जवळपास 32 कोटी ग्रॉस कलेक्शन झालं. म्हणजे वर्षाची सुरुवातच बँग ऑन करून दिली क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ह्या चित्रपटाने. आणि नंतर मग अनेक चित्रपट आले, म्हणजे सुपर डुप्पर असेल, अगं बाई सुनबाई ह्या चित्रपटाने, अगं बाई सुनबाई काय म्हणता सासूबाई ह्या चित्रपटाने सुद्धा 10 कोटीचा बिझनेस केला. सुपर डुप्परने जवळपास 5 कोटीचा ते 6 कोटीचा बिझनेस केला. आणि नंतर जो चित्रपट आला म्हणजे हुकुम का एक्का मराठी चित्रपटाचा असं म्हणता येईल, राजा शिवाजी हा चित्रपट, ह्या चित्रपटाने जवळपास आतापर्यंत 120 ते 125 कोटीचा ग्रॉस कलेक्शन केलेलं आहे सॅकनिक प्रमाणे. आणि जे नेट कलेक्शन केलं ते आहे 108 ते 109 कोटीचं. सो हा जो चित्रपट आला त्याने अख्खं कायापलट करून दिला मराठी इंडस्ट्रीसाठी 2026 मध्ये. आणि त्यानंतर आला देऊळ बंद 2 हा चित्रपट, जो की अजूनही चित्रपटगृहांमध्ये आता 20 ते 21 दिवसामध्ये जवळपास 75 कोटींचा बिझनेस केलेला आहे देऊळबंद 2ने. आणि अजून एक चित्रपट आलाय तर म्हणजे तुंबाडची मंजुळा. ह्या चित्रपटाने सुद्धा त्याचा बिझनेस रिकव्हर केलाय, कारण 6 कोटीचा बिझनेस आहे आणि 6 दिवसांमध्ये 6 कोटींचा बिझनेस झालेला आहे, ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे. आणि जे नेट कलेक्शन ऑलमोस्ट 5.5 कोटीचं आहे. सो ह्या चित्रपटांमुळेच जो 250 कोटीचा आकडा आहे तो अवघ्या 6
महिन्यांमध्ये किंवा अर्ध्या वर्षामध्ये मराठी चित्रपटांना पार करता आला. तर हे जे डिफरन्स होतं म्हणजे अगदी नेट कलेक्शन 96 कोटींचं आणि 210 ते 212 कोटींचं कुठे, म्हणजे हा जो डिफरन्स होता तो फक्त 2 ते 3 चित्रपटांनी कमी केला किंवा 2 ते 3 चित्रपटाने 2026 मध्ये वाढवून दिला. आणि म्हणजे थँक गॉड की हे चित्रपट आले ना, तर हाही वर्ष चांगला नसता मराठी इंडस्ट्रीसाठी. पण कधी कधी असं वाटतं की फक्त आपण 1-2 चित्रपटांवर का आधारित राहणं, असेच अजून 3 ते 4 चित्रपटांची गरज आहे वर्षामध्ये. म्हणजे आता घबाडकुंड येतोय पण त्यालाही खूप स्पर्धा मिळणार आहे बॉलिवूडकडनं. सो असं म्हणू शकतो की जे चित्रपट जी चित्रपटसृष्टी, मराठी चित्रपटसृष्टी 2025 मध्ये खूप संघर्ष करत होती, तीच इंडस्ट्री 2026 मध्ये त्या इंडस्ट्रीला टक्कर देते जी तिची कॉम्पिटिटर होती, म्हणजे बॉलिवूडला. आणि ही काही छोटी गोष्ट नाही की मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बॉलिवूडला टक्कर द्यायची. हे मी रोज बोलतो, आताही बोलेन. सो हे होतं कम्पॅरिझन आणि हा होता डेटा, तो जो तुम्हाला सांगायचा होता. खूप असं ते डेटा बघून खूप भारी वाटलं. सॅकनिकवर हा सगळा डेटा बघितला, तुमच्यासोबत शेअर करा. तुम्हाला काय वाटतं की इथून पुढे मराठी इंडस्ट्री अजून असे 2 ते 3 चित्रपट किंवा 4 चित्रपट आणू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचा टेक सांगू शकता. इथेच थांबतो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.